मित्रांनो 31च्या पार्टीची सुरुवात झालेली आहे आणि आम्हाला घ्यायला आले होते माझे परम मित्र शुभम खोडे आणि त्यांच्या ब्रँड न्यू MG हेक्टरमध्ये आम्ही निघालेलो. रिसॉर्ट जे की नागपूरच्या बाहेर आहे आणि आम्ही तिथे जाताच तुम्ही बघू शकता की एक नंबर रिसॉर्ट आहे आणि तिची सिनेरी पण खूप छान आहे. आम्ही तिथे एंटर केलं आणि तुम्ही बघू शकता की आमचे काही मित्र पहिले झालेले होते आणि अशा प्रकारचं ते गार्डन व्ह्यू तिथे होतं आणि नागपूरच्या बाहेर असल्यामुळे पण खूप सुंदर असं वातावरण तिथे होतं. त्यानंतर हा छोटासा टूर रिसॉर्टवरच्या मौर्या फार्मच्या रिसॉर्टचं नाव आहे. त्यानंतर आम्ही तिथे बघितलं की तिथे स्विमिंग पूल रेनिंग एरिया पण आहे आणि मग बघताच अरे हे कोण, हे आपले मित्र आहेत निखिल आणि हे बिलकुल स्वॅगमध्ये यांची एंट्री झालेली आहे. इकडे कांचन, त्यानंतर हे आहे ललित जमदाडे ऑफिसर, याची एंट्री पण हमेशा खासच असते आणि बघू शकता की सर्व लोक किती एक्सायटेड आहे आणि मागे बाकी सगळे मित्र हे आहे अमित, त्यानंतर मागे मुकेश, लताशा, निखिल भाऊ आपल्या ब्रँड न्यू नेक्सॉनमध्ये एंट्री केलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की त्या गंजामध्ये चिकन जे आहे आम्ही फ्राय करण्यासाठी आणलेलं आहे बार्बिक्यूमध्ये. त्यानंतर बघू शकता की येताबरोबर सर्वजण एवढे एक्सायटेड होते की व्हॉलीबॉल काढला आणि डायरेक्ट पहिले आम्ही व्हॉलीबॉल खेळलो. त्यानंतर व्हॉलीबॉलची हवा कमी झाल्यामुळे तिथे आम्ही डॉजबॉल खेळणं चालू केलं आणि इकडे मुली सर्व जे आहेत ते काही मुली बॅडमिंटन तर काही इकडे कॅरम खेळत होत्या. खेळता एकाला येत नव्हतं पण ते छोटासा प्रयत्न चालू होता त्यांचा. आणि इकडे कांचन म्हणते की आता माझा पण एक छोटासा व्लॉग शूट कर. मग मी म्हटलं ओके, पहिले मला करू दे. त्यानंतर तुम्ही बघू शकता लताशा न्यू हेअरस्टाईलमध्ये आणि इकडे प्रणाली. मित्रांनो 31ची पार्टी चालू आहे आणि आमचे मित्र सगळी इथे खतरनाक पार्टी चालू आहे. बे काकडे किती वाजता आला तू? हा आमचा मित्र सचिन, दिसायला गोरा, हाईट 5'10", वजन 75 किलो, बाय प्रोफेशन शिक्षक. कधीही कोणत्याही कार्यक्रमात वेळेवर पोचणार नाही, पण हा असल्याशिवाय कोणत्याही कार्यक्रमात मजा येत नाही बरे का. आणि हो, याच्यासाठी आपल्याला पोरगी शोधायची. किती वाजता आला? ऑन टाइम 10 वाजता. कुठं तू 8:30 आला? 8:45 वाजता आला. आम्ही किती वाजता पासून? 5 वाजतापासून येऊ. शॉपिंग केली आधी. किती वाट बघितली तुझी आम्ही शॉपिंग करायसाठी एवढा उशीर? दोघे माझ्या ब्लॉगमध्ये या दोघेही. हा आमचा मित्र निखिल, पर्सनॅलिटी क्यूट, हाईट 5'8", प्रोफेशन इंजिनियर इन PSU, गेट स्कोर 85 आउट ऑफ 100, स्टेटस सिंगल. कोणत्याही पार्टीत त्याने एकदा नाचायला चालू केलं कंटिन्यू 2 तास नाचेलच असा आहे. हा राहिला तर प्रत्येक पार्टीमध्ये बिलकुल 4 चांद लावून देतो आपला मित्र निखिल. ही इज ऑल्सो अवेलेबल इन मार्केट. गर्ल्स सबस्क्राईब करा आणि मग कमेंट करा. इंटरेस्टिंग पाहिजे. नाही टाकत.
हा आमचा मित्र ललित, प्रोफेशन गव्हर्नमेंट ऑफिसर, पर्सनॅलिटी यारोकयार, स्टेटस मॅरिड विथ 1 किड. नवोदयला असताना सर्वात जास्त मस्त्या करण्यात ललित सर्वात नंबर 1 होता. सगळे शिक्षक ललितला ओळखत तर होतेच, पण असं एकही शिक्षक नव्हते ज्यांनी ललितला एक 2 चपाट मारले नाही. आणि त्यानंतर ललितने खूप मेहनत करून पुण्यात 10 वर्ष राहून आज तो गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि प्रत्येक पार्टीत त्याच्या असणं गरजेचं आहे. तर झालं असं मित्रांनो की हा आमचा मित्र शुभम आहे आणि याचं रिसेंटली साक्षीकरण झालेलं आहे आणि त्यामुळे नवीन कपलला आम्ही एकसाथ पहिल्यांदाच बघत आहोत इथे. त्यामुळे सगळ्यांनी त्यांना रिक्वेस्ट केली की एक कपल डान्स होऊ द्या आणि डी जेवाल्याने पण बढिया गाणं लावला, डी जे कांचननी. आणि त्यामुळे सगळेजण त्यांना प्रोत्साहन देत आहे की एक डान्स होऊ द्या म्हणून. आणि हा शुभम पण गव्हर्नमेंट ऑफिसर आहे आणि यूट्यूबर पण आहे. बायकिंग ट्रेकिंगचे व्हिडिओ टाकतो, घुमक्कर शुभम म्हणून. हा आमचा असा मित्र आहे जो प्रत्येक पार्टी राहो, आउटिंग राहो किंवा कोणती ट्रिप राहो, पूर्ण पार्टीच्या करता धरता कोणती प्लेस निवडायची, कोणत्या जागेवर जायचं, खर्च कसा करायचा, सगळ्या गोष्टी मॅनेज करायचे काम हा व्यक्ती करतो. तो असतो ना प्रत्येक गँगचा एक गँगस्टर. वो गैंगस्टर नहीं है सर, अकेला आके घुसकर मारने वाला मॉन्स्टर. तर याच्या प्लॅनिंगच्या बिना कोणतीच ट्रिप किंवा आउटिंग आमची कधीच प्लॅन होत नाही. याला फक्त एका हप्त्याला थोडा उशीर झाला प्लॅनिंग करण्यात, तर आमची पार्टी थेट मनालीवरून नागपूरला शिफ्ट झाली. तर हा आहे अंकित आणि दातारकर. तर हे मस्त डान्स एन्जॉय करत होते आणि आम्ही बार्बिक्यू सोबतच आपले नाईट एन्जॉय करत होतो. त्यानंतर सकाळी 7 वाजता आम्ही उठलो आणि बघितलं तर सिनेरी खूप छान होती. आणि एवढ्या सकाळी 7 वाजता आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला आता पोहा आणि चाय हवा आहे म्हणून. तर ते म्हणाले की थोडा वेळ लागेल. मग आम्ही थोडे फिरत बसलो आणि कोणी तर मग स्विमिंग पूल बघितला आणि एका जणाला स्विमिंग पूल खूपच आवडला, त्यामुळे त्याने एका जणाला फेकलं. मग एका जणाला फेकलं तर मग सगळेजण हळूहळू उतरले. तर हा आमचा जो मित्र आहे खोडे,
तो कधीच स्विमिंग पूलमध्ये पहिले उतरत नव्हता. आता लग्न झाल्यापासून एकदा तो थायलंडला गेला आणि तिथे स्विमिंग पूलमध्ये उतरला. तर तेव्हापासून आता तो स्विमिंग पूलमध्ये उतरायला लागलेला आहे. आणि एवढ्या थंडीत म्हणजे जवळपास 14 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होता. आणि त्या थंडीमध्ये आम्ही सगळे स्विमिंग पूलमध्ये जंप केली आणि मस्त फोटो. मित्रांनो, हा माझे मित्र शुभम आणि आपण IT मध्ये सिनियर इंजिनियर आहे. आणि हो, याला मी फक्त एकदा म्हटलं होतं की तू तुझ्या घरी गाडी असून घ्यायला येत नाही. तेव्हापासून तो प्रत्येक वेळी जेव्हाही कुठेही जायचं राहिलं तेव्हा मला घ्यायला येते आणि मला सोबत नेते. अशा प्रकारे आम्ही फुल एन्जॉय मोडमध्ये 31st सेलिब्रेट केलेला आहे. आणि आम्ही आता चाललो आहोत नवोदयला, ज्याचे आम्ही सगळे विद्यार्थी आहोत. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तब तक के लिए नमस्कार, धन्यवाद.